हॅलो मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, चला तर आज आपण बनवूया टेस्टी यम्मी पिझ्झा। त्याच्यासाठी आपण बारीक बारीक एकदम शिमला मिर्च कट करून घेऊ। उभ्या आकाराचे बारीक बारीक टोमॅटोसुद्धा बारीक बारीक कट करून घेऊ। टोमॅटो बारीक केल्यानंतर त्याच्यासोबत आपण आपला चोंख्या कांदासुद्धा उभ्या आकाराने बारीक 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 कट करून घेऊया। पूर्णपणे कट झाल्यानंतर मित्रांनो आपण पिझ्झा बेस घेऊ। पिझ्झा बेसवरती आपण पिझ्झा सॉस घेऊ आणि त्याला चमच्याने सगळीकडे लावून घेऊ। गचर सगळीकडे एकदम लावून घेऊ। तसेच त्याच्यासोबत आपण मेयोनेजसुद्धा घेऊ आणि त्यालासुद्धा चमच्याने सगळीकडे गचर लावून घेऊ। त्याच्यानंतरून आपण शेजवान चटणी घेऊ। मित्रांनो, शेजवान चटणी ही ऑप्शनल आहे, घेऊ वाटली तर घेऊ शकता किंवा नाही घेतली तरी चालेल। त्यालासुद्धा चमच्याने गचर सगळीकडे लावून घेऊ। त्याच्यानंतरून आपण कट केलेले व्हेजिटेबलसुद्धा त्याच्यावरती मस्त डिझाईन करून घेऊया। बघू शकता टोमॅटो आपण मस्तपैकी डिझाईन केलेला आहे। त्याच्यासोबतच आपण शिमला मिरचसुद्धा डिझाईन करून घेऊ। त्याच्यानंतरून आपण आपला चोंग्या कांदासुद्धा त्याच्यामध्ये लावून घेऊया। बघू शकता पूर्णपणे डिझाईन झाला आहे। तर आपण त्याच्यामध्ये आपलं चीज टाकून घेऊ। पूर्णपणे चीज टाकून घेऊयात। बघू शकता सगळीकडे असं चीज टॉपिंग करून घेऊ। त्याच्यासोबत चिली फ्लेक्स आणि ऑरेगोनोसुद्धा त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात। पूर्णपणे आपण त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स टाकून घेतले आहेत। तर चला एक पॅन घेऊ। आपण पॅनवरती थोडंसं बटर सगळीकडे मिक्स करू आणि त्याच्यावरती आपण आपला पिझ्झा ठेवून देऊ। पिझ्झा ठेवल्यानंतर त्याच्यावरती आपण एक छोटंसं भांडं त्याच्यावरती झाकून ठेवू आणि त्याला 3 ते 4 मिनटं बारीक गॅसवरती ठेवून देऊ। बघू शकता आपला पिझ्झा झालेला आहे। तर त्याला हळूच एकदम एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याला कट करून घेऊ। बघू शकता मस्त असं कट करून घेऊ बारीक बारीक पीसमध्ये आणि बाल्कनीमध्ये बसून मित्रांनो पिझ्झाचा आनंद घेऊया। बघू शकता आपला टेस्टी यम्मी पिझ्झा झालेला आहे। मित्रांनो, आपला पिझ्झा आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा। चला तर त्याच्यावरती आपण थोडंसं तिखटपणासाठी चिली फ्लेक्स ॲड करू आणि त्याचा आनंद घेऊ।